अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्याला सोहळा पाहता यावा या अनुषंगाने प्रति अयोध्या मंदिराची उभारणी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व सुशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज येथील सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींना याचा लाभ मिळावा यासाठी हे मंदिर उभे करण्यात आले। तरी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। भारतवासियांचं आणि हिंदू धर्मवासियांचं कितीतरी वर्ष आगो गेली एक स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे। शासन दरबारी किती शासन आली, किती प्रशासन आली, निघून गेली, पण हे राम मंदिर होऊ शकलं नाही आहे। पण ज्यावेळी आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळी तिने ठाम धरलं की राम मंदिर इथं झालं पाहिजे। राम मंदिर वही बनाएंगे, विरोधकांनी टीका केली, लेकिन तारीख नहीं बताएंगे, हे विरोधकांनी टीका केली होती। पण आज मोदी साहेबांनी राम मंदिरही बनवलं आणि तारीखही डिक्लेअर केली, ती 22 तारीख 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर, भगवंत राम हे त्यांची स्थापना तिथं होणार आहे। त्याचबरोबर भारत देशातच काय पण जगाच्या पाठीवर त्या दिवशी मोठा सोहळा हा प्रत्येक जगामध्ये, प्रत्येक देशामध्ये आणि आपल्या भारतवर्षामध्ये पण मोठ्या प्रमाणात हा संपन्न होतोय। त्याची लहर आपल्याला बघायला मिळाली असेल की आता घराघरातून सुरू झाले सगळं राम मंदिराचं सगळं करण्याचं। ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार केला की सगळ्यांनाच अयोध्येला जाता येत नाही आहे, पण त्याच पद्धतीनं अयोध्येची राम मंदिराची आहे तशी प्रतिकृती इथं बनवावी आणि राम मंदिराचे भगवंताची स्थापना करून त्यांच्या पूजेसाठी लोकांना इथं आपणाला बोलवावं आणि त्यांची इच्छा इथं पूर्ण करावी। ह्या दृष्टिकोनातून आज जे माझ्या पाठी जे राम मंदिर आम्ही उभा करतोय ते राम मंदिर आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर 22 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, गीत रामायणचे कार्यक्रम असतील आणि शेवटचा 30 तारखेचा आम्ही सांगता कार्यक्रम आमचे परमपूज्य जे हे आपले अभ्यंकर विद्यावती अभ्यंकर त्यांच्याकडून आम्ही ते सांगता कार्यक्रम करतोय आणि निश्चित हे 8-10 दिवसाचा कार्यक्रम आम्ही इथं सगळ्या जिल्ह्याला, सगळ्या महाराष्ट्राला रामदर्शनाचा कार्यक्रम, परमेश्वर रामदर्शनाचा कार्यक्रम इथं उपलब्ध करून देतो आहोत। काम चालू आहे, उद्या काम संपेल। उद्या संपल्यानंतर उद्या संध्याकाळी राम, लक्ष्मण आणि माता सीता, हनुमंत यांच्या सगळ्या मूर्त्या येतील। मूर्त्यांचे एक आम्ही रॅली मोठी करतोय, प्रदर्शन करतोय, संध्याकाळी मूर्ती स्थापन करतील। 22 तारखेला सकाळी भगवंताची प्रतिष्ठान होईल, पूजापाठ होईल, सगळे होईल, आरती होईल, सगळं होईल। प्रत्येक दिवशी 200 होम होतील इथं। आणि होमचाही सगळ्यांना आम्ही संधी देतोय की त्यामध्ये डॉक्टर असतील, वकील असतील, शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील, कारसेवक असतील, ह्या सगळ्यांना आम्ही प्रत्येक दिवशी असं करून 8 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। सकाळी 40 लोक आरतीला असतील आणि संध्याकाळी 40 लोक आरतीला असतील, असाही त्यांना लाभ इथं देण्याचा आम्ही प्लॅन केलेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील, बंधू असतील, बाकी सगळ्यांना, वडीलधाऱ्या माणसांना, सगळ्या लहान मित्रमंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण नाही जाऊ शकलो अयोध्येला, पण अयोध्याची आम्ही उभी केलेली आहे, त्याचं आपण रामलल्लांचं दर्शन आपण घ्यायला यावं एवढी माझी विनंती आहे। निश्चितच ह्यामध्ये मकरंद भाऊ ह्या योजनेचे प्रमुख आहे, काम बघतात, सगळं नियोजन करतात सगळं। त्यामध्ये सुरेश आवटे असतील, बाकी सगळी टीम असतील, रणजित असतील, बाळासाहेब असतील, आमचे चिरंजीव सुशांत असेल, आमचे सागर वरगावे आहे, तिथं काम बघतात सगळं, स्ट्रक्चरचं काम ते बघतात सगळं। अशा वेगवेगळ्या टीम आमच्याकडं त्यांना हेडचं प्रमुख केलेलं आहे, त्या प्रमुखाच्या माध्यमातून ही कामं संपन्न होत आहेत। त्या दृष्टिकोनातून निश्चितच हा कार्यक्रम चांगला व्हावा, सुंदर व्हावा, देखणा व्हावा, सगळ्यांनी आनंद घ्यावा, ह्या दृष्टिकोनातून आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि तो आनंद सगळ्यांनी घ्यावा एवढी माझी हात जोडून विनंती सगळ्यांना।